Hello friends, welcome to Achievers classes. Today we are going to see a wonderful poem that is nothing but the truth. मित्रांनो, आज आपण एक पोएम शिकणार आहोत आणि त्या पोएमचं नाव आहे ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सत्य. ओके. तर आपण नेहमीच खरं बोललं पाहिजे, असत्य बोलायला नको. किंवा या पोएम मध्ये बॅरी वेड यांनी ही पोएम लिहिलेली आहे. या पोएम मध्ये बॅरी वेड काय म्हणतात, आपल्याला शब्दांचं महत्व सांगतात. काय सांगतात? शब्दांचं महत्व, शब्द किती महत्वाचे आहेत, शब्द किती महत्वपूर्ण आहेत आणि शब्द किती जपून वापरले पाहिजेत याचं महत्व या ठिकाणी बॅरी वेड हे आपल्याला सांगतात. ओके, सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट अस स्टार्ट द पोएम. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. बघा काय म्हटले, स्टिक्स अँड बोन्स. स्टोन्स, स्टिक म्हणजे काट्या, स्टोन्स म्हणजे दगड. हे दोघं जर आपण वापरले, यांनी जर आपण समोरच्या व्यक्तीवर प्रहार केला तर ते कदाचित काय करतील, माझे बोन्स तोडू शकतील. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. बट वर्ड्स काय करू शकतात, मला हर्ट करू शकतात. वर्ड्स सुद्धा, शब्द सुद्धा मला काय करू शकतात, जखमी करू शकतात. ओके. आता तुम्ही म्हणाल, सर शब्दाने कसं काय जखमी होऊ शकतो माणूस, त्याला कशी इंजुरी होऊ शकते? बट शब्द हेच खूप घातक असतात. जर आपण समजा आपल्या एखाद्या बेस्ट फ्रेंडला एकदम खूप वाईट बोललो, काहीतरी घालून पाडून बोललो, तर कदाचित ते शब्द त्याच्या मनाला एवढे लागतील की तो नंतर आपल्याशी कधीच बोलणार नाही. ओके, तो शब्द सुद्धा काय करू शकतात, आपला घात करू शकतात. ओके. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. स्टोन आणि स्टिक्स जे आहे ते काय करू शकतात, म्हणे फक्त स्किनला ब्रेक करू शकतात, इंजरी करू शकतात, घाव करू शकतात. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. परंतु शब्द हे असे घोस्ट आहेत, अशी अशी भूत आहेत की जे काय करू शकतात, मला हॉन्ट करू शकतात. हॉन्ट म्हणजे काय, झपाटणे. आता इथे शब्दशः अर्थ घेऊ नका. म्हणजे वर्ड्स मला काय करू शकतात, हॉन्ट करू शकतात, झपाटू शकतात. एकच गोष्ट माझ्या वारंवार मनामध्ये येऊ शकते, तेच शब्द वारंवार माझ्या मनामध्ये फिरून येतील की अरे माझा मित्र माझ्याबद्दल असं का बोलला, माझा मित्र मला असं का बोलला असेल. हेच शब्द वारंवार मला ऐकायला येतील. किंवा जर कोणी माझा पाणउतारा केला असेल, माझा अपमान केला असेल, तर त्याच त्याच गोष्टी मला वारंवार ऐकू येतील किंवा माझ्या त्या लक्षात राहतील. त्याच त्याच गोष्टी माझ्या मनात फिरतील. जर मला घाव झालेला असेल तर एक वेळेनंतर ते घाव भरले जातील, परंतु कोणी मला जर दुखावलेला असेल, वाईट शब्द बोललेला असेल, तर ते घाव मात्र माणूस कधीही विसरत नाही. ओके, सो या स्टांजामध्ये जर आपण रायमिंग वर्ड्सचा विचार केला तर बघा, रायमिंग वर्ड्स काय काय येतील ह्याच्यामध्ये. तर इथे बघा, बोन्स, स्किन, इथे कुठे रायमिंग वर्ड्स मॅच होत आहेत का? नाही. सपोज आपण याला ए नाव दिलं. ओके, याला काय नाव दिलं आपण, ए असं नाव दिलं. चूज करूया. याला जर समजा आपण काय नाव दिलं, ए, आणि मी याला काय नाव दिलं, बी. ओके, तर हे काय झालं, ए. बोन्स आणि स्किन्स मॅच होत आहे का? नाही. म्हणजे हा कोणता, स्किनला काय नाव देऊया, सी. ओके, बघा या ठिकाणी काय आहे, मी. इकडे पण काय आहे, मी. म्हणजे त्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे, सो इथे काय लिहिता येईल मला, बी. तो यामध्ये रायमिंग स्कीम काय आहे, ए, बी, सी अँड बी. ओके, तर ही काय आहे, रायमिंग स्कीम आहे. आय होप तुम्हाला हे समजलं. चला पुढे जाऊया. Blunt and curved, the forward swords to pierce and stick inside me. बघा, स्लंट म्हणजे काय, स्लंटचा अर्थ काय होतो, लीन और स्लोप टू वन साइड, म्हणजे धारदार शस्त्र. कर्व्ड, द फॉरवर्ड सोर्ड. सोर्ड म्हणजे काय, तलवार. बघा, ही वर्ड जे आहे, वर्ड जणू एका धारदार धारदार शस्त्राप्रमाणे आहे. आणि ते काय करतात म्हणे, टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. पियर्स म्हणजे खोलवर रुतणे, स्टॅब म्हणजे खोलवर, सॉरी, खोलवर रुतू शकतात ते शब्द, माझ्या मनाला घाव करू शकतात. म्हणजे शब्द हे जणू काय धारदार शस्त्राप्रमाणे आहेत आणि ते मला काय करू शकतात, माझ्या मनाला घाव करू शकतात. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक
टू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी. बघा, बॅट्स म्हणजे लाकडी फळ्या किंवा बॅट, आपली बॅट, आणि ब्रिक्स म्हणजे विटा, हे कदाचित मला जखमी करू शकतात. एक म्हणजे काय, जखमी करू शकतात, माझे बोन्स जखमी करू शकतात, बोन्सला फ्रॅक्चर करू शकतात. बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी. बट जे वर्ड्स आहेत हे मला काय करू शकतात, शर्मेने माझी मान झुकवू शकतात, मला एम्बॅरेस करू शकतात. ओके, या पद्धतीने शब्द हे काय असतात, अतिशय घातक असतात. इतर कोणत्याही शस्त्रापेक्षा, धारदार शस्त्रांपेक्षा, कोणत्याही लाकडी फळीपेक्षा, विटांपेक्षा शब्द हे कसे असतात, आणखी घातक असतात. एकदा मनावर ते विपरीत परिणाम केला म्हणजे केला, ते शब्द आपण पुन्हा विसरत नाही. पेन, आता बघूया थर्ड स्टँडर्ड. इथेही जर आपण रायमिंग स्कीम बघितली तर सेम रायमिंग स्कीम आहे या ठिकाणी. बघा, वर्ड अँड स्पोर्ट्स, वर्ड अँड स्पोर्ट्स, याला जर याला म्हटलं ए, मीला म्हटलं बी, याला म्हणा सी, याला म्हणा बी. सो अगेन रायमिंग स्कीम काय ते, ए, बी, सी अँड बी. ओके, चला नेक्स्ट. थर्ड स्टँडर्ड. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट टेंडर. बघा, पेन अँड वर्ड म्हणजे पेन आहेत, पेन फ्रॉम वर्ड्स, सॉरी, पेन फ्रॉम वर्ड्स. ओके, शब्दामधनं झालेली जी जखम आहे ही त्याचे काय सोडून जाते, व्रण सोडून जाते, वळ सोडून जाते. म्हणजेच काय, ती तो अपमान, तो मान उतारा मला वारंवार वारंवार आठवायला येऊ शकतो. ऑन माइंड अँड हर्ट दॅट टेंडर, ते माझ्या मनावर, माझ्या हृदयावर कायमस्वरूपी ते व्रण, ती जखम कोरली जाते. आणि जेव्हाही मला माझा पान उतारा करणारा, माझा अपमान करणारा व्यक्ती मला जेव्हाही समोर दिसतो, तेव्हा त्या जुन्या गोष्टी मला पुन्हा आठवतात. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. बघा, कट्स म्हणजे जखम झाली, किंवा ब्रूस म्हणजे काय, इंजरी जर झाली, जखम झाली, किंवा कट लागला आपल्या स्किनला, तर हे शब्द, हे घाव जे असतात हे कधी ना कधी तर भरून निघतात. हिल्ड म्हणजे काय, भरून निघणे, जखम ही कधी भरून निघते. परंतु हे जे शब्द आहेत, जे घातक असे शब्द आहेत, हे मला कायमस्वरूपी लक्षात राहतात. मला ते नेहमी माझ्या अपमानाचं आठवण करून देतात. ओके, सो ही बॅरी वेड यांनी लिहिलेली ही काय आहे, पोयम आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलेली असेल. ओके, सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट